गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। या लवकर। जे आहे सर्वच महाराष्ट्रामध्ये करत असताना देशभरात तसं फक्त ठाण्यात देखील एक वेगळं चित्र आहे. आणि एकीकडे किल्ले संवर्धन करत असताना अनेक किल्ले जे आहेत त्याची दुरावस्था देखील आहेत. आपण देखील या संदर्भात अनेक प्रयत्न केले, स्वतः उद्धव ठाकरेंनी देखील प्रयत्न केले. मला वाटतं अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज संपूर्ण देशभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आहे. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय किल्ले उभारलेले आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला जवळजवळ 350 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत, परंतु आज त्या किल्ल्यांची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी त्या खुर्चीवर बसलात, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी मुंबईला होणार होतं समुद्रामध्ये, परंतु त्याचा कुठे थांग पत्ता नाही. त्याचा नारळ फुटला होता, त्याचा संबंध गवगवा झाला होता, त्यासाठी निधी पण दिला होता, बजेट प्रोव्हिजन झाली होती, पण त्याचं काय झालं ते काय कुठे कळलंच नाही. तसंच ह्या ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट हा जो बघतोय आपण, हा आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि काही निधी महानगरपालिकाने असा मिळून तो संबंध मासुंद तलावाचा विकास या ठिकाणी सुशोभीकरण आपण केलं होतं. परंतु ह्याच्यातला पार्ट 1 झाला, पार्ट 2ला सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु या राजकारणामुळे हे संबंध ते प्रोजेक्टच त्या ठिकाणी बासनामध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध महाराजांनी बांधलेले जे गडकिल्ले आहेत ह्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि वारंवार हा प्रश्न विधानसभा असेल, लोकसभेत असेल किंवा या ठिकाणी आवाज त्या संदर्भामध्ये उठवलेला असतात, परंतु आज तागत ह्या सरकारला कुठे जाग आलेली नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं, परंतु स्मारकाचं काय झालं ते अजूनही मला वाटतं हा प्रश्न अजूनही अनंत आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरे करत असताना ह्या गडकिल्ल्यांचं सुद्धा संरक्षण या ठिकाणी आणि त्याचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे. सर, पाहिलं तर कुठं तर सरकार हात आखडता घेते का? अनेक विकास कामं सुरू असताना वृक्षतोड असेल, अनेक विकास प्रकल्प सुरू, मात्र गड किल्ल्याला जो निधी पाहिजे तो मिळत नाही. मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी स्वतःची पोटं भरण्याचं काम चालू आहे, परंतु विकास तिथे कागदावरतीच आहे आणि तो विकास मला वाटतं कुठे शोधून सापडत नाही. आणि विकास च्या नावावरती कित्येक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट झाले, परंतु आज तागत या ठाणे असेल या महाराष्ट्राची झालेली परिस्थिती लोकांच्या समोर आहे आणि लोक नक्कीच याचा विचार करतील. तर युद्धामुळे अनेक लोक भारतीय अडकलेले आहेत, ठाणे जिल्ह्यातले देखील अनेक लोक अडकले, ते देखील येतात, मात्र अजून काही जे लोक अडकले आहेत त्यांना त्या तिकडचं देश आमच्यातरीत्या पाहिजे तशी मदत करता येत नाही. मला वाटतं या बाबतीमध्ये सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ही गंभीर बाब लक्षात घेतली गेली पाहिजे की आज आपले जे काही भारतीय नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना आणायचं मला वाटतं काही प्रमाणामध्ये आणले गेलेले आहेत, परंतु अजूनही भरपूर अशी लोकं आहेत की या ठिकाणी विद्यार्थी आहेत किंवा इतर नोकरी धंद्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते सुद्धा अजून इथे येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर मला वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या ठिकाणी ते आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर राज्य सभेवरती देखील आपलं नाव चर्चेचं होतं, मात्र आता शरद पवार चंद्रजी यांचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे, कसं बघतात? त्यांना शुभेच्छा.
आणि चला. आज राज्याचा अर्थसंकल्प आहे. आज मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहे. अजितदादा गेल्यानंतर हा अर्थसंकल्प मला वाटतं एकीकडे युद्ध दुसरीकडे बजेट मला वाटतं ह्या बजेटमध्ये आज शिवजयंती आहे. आमच्या सर्व शिवसैनिक आणि शिवप्रेमींची मागणी आहे की या बजेटमध्ये तरी मुंबईतलं जे समुद्रामध्ये जे हे होणार होतं स्मारक होणार होतं ते त्या ठिकाणी बजेटमध्ये प्रोव्हिजन करावे आणि त्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. आणि हीच खरी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने हा उत्सव साजरा करण्याचा त्यांना अर्थ राहील.